मी बघतोय तुमच्या पोरांचा ग्रुप आहे, ही सगळी तुमचं मैत्रीपूर्व वातावरण हा आहे. हा आता बरेचशी आहेत, कितीतरी ग्रुप झाले आणि कितीतरी ग्रुप मोडले. ईर्ष्येने पोरांनी दुसरी बैल घेतली. बरोबर आहे. त्यांना एक संदेश काय द्याल एकत्र राहण्यासाठी? ते माग राहिला खरं तर त्याचा आजचा काळ एक खरं त्यानं गाजावला असता. बैला तुमचा बंदीतला दिसतोय. बैल बंदीत गावला. आता आदत पण बैलाचा बंदीत गेलं. त्यानंतर बंदी उठली आणि बैलाच्या पायाला लागलं. पायातनं बैल बरा झाला, बैलाने दात लावला. दातातनं बरा झाला, बैल 2 मैदान राहिला. 2 मैदान राहिलं परत बैलाला बैल छातीला भरला. हा त्यात रिकवर झाला, परत बैल 2 मैदान राहिला, परत बैल. लंपीचा मी तुम्हाला किस्सा सांगतो. लंपी नवीन नवीन आला होता आणि बरीचशी पोरं बाहेरून यायची बैलापाशी, त्यामुळं बैलाला लंपी लवकर चढला. आणि असा तो काळ होता, बैल एकदमच म्हणजे लंपीच्या काळात एकदमच बसला बैल आणि शेवटच्या स्टेपला बैल गेला. अगदी त्याच्या शेणामधून काळ शेण होतं आणि आम्ही तो पाहिलेला म्हणजे एकदम वेगळं की बैलाच्या पोटातून असं मांस बाहेर येत होतं. संघर्ष सांगायचं म्हटलं तर गेलं 4 महिन्यापैकी एक म्हणजे 1 जानेवारीपासून राहिलो 6-7 मैदान फायनलला. 6-7 मैदानातल्या मध्ये गॅप होता. त्या गॅप मध्ये बैलाने जवळ 18 गट काढलं. 18 गट काढलेला सगळं सेमी डावाखाना बाहेरनं बैल लागला. 18 मैदान सलग 18 सेमी बाहेरनं पावलो. ज्या दिवशी मधनं लागलो त्या दिवशी फायनल राहिलो. आणि आदल्या दिवशी स्टेटस वगैरे स्टोरी वगैरे ठेवलेलं पोरांनी की मधनं लागेल त्या दिवशी राहणार आणि दुसऱ्या दिवशी बैल फायनल राहिला. म्हणजे सांगून गाडी ठेवली होती. समालोचक असतात आपले प्रवीण गाठ्यात आले, मयूर तळेकर झाले. बरोबर. त्यांनी म्हणजे नाव बैलाचं संघर्ष योद्धाच म्हणतात सगळे बैलाला. संघर्ष योद्धा नाव मयूर आपले तळेकर, मयूर तळेकरांनी दिलेलं आहे. हो. समालोचक संघर्ष योद्धा म्हणतात बैलाला सगळीच. ड्रायव्हर सुरुवातीपासून म्हणलं तर पहिला फेरा अजय ड्रायव्हर कडनं घेतला. जर तुम्ही परवा मुलाखत घेतलेला अजय ड्रायव्हर पाडायचा. त्यानंतर सूरज आहे, वीरचा सूरज आहे, चिंदवलीचा सोन्या आहे, सोन्या बिकवडीचा आहे, आपला हिंदकेसरी अर्जुन ड्रायव्हर मोळचा आहे. अख्खा ग्रुपचा लाडका आहे तो अर्जुन आहे. विशेष आभार की तुम्ही आमच्या ग्रुप कडे येणारा पहिला युट्यूबर असेल की जे सगळ्यात पहिल्यांदा आला आमची मुलाखत घ्यायला. एकत्र येऊ शकत नाही कारण काय मालकाचा मी पण आले आहे. माझा तुझ्यापेक्षा माझा जास्त होतो 2 नंबरात. मी जर उद्या माझ्या एवढ्या पाहणाऱ्याला पहिल्याला कुठं मागाय गेलो ना नाही म्हणतात सर. नमस्कार मित्रांनो, चला आज काय नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण आलो वाघोशी गावात, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. तर आपल्यासोबत आज जोडले गेलेले आहेत शंभू बैलाचे मालक म्हणजे तसं जर म्हणायला गेलं तर हा सगळा मित्र परिवार आहे आणि या मित्र परिवाराचा छंद म्हणून हा बैल जोपासला गेलेला आहे. आणि सध्या जर आपण बघत असतो तर या बैलानं आता एवढ्या 4 महिन्यात बरचसं नाव केलंय मैदानांवर. तर थोडक्यात माहिती आपण मालकांकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार मालक, नाव सांगा आपलं. माझं नाव आदित्य बोडरे, राहणार वाघोशी. आणि तुमचा एक छोटासा परिचय द्या. बैलाचं नाव शंभू. बैल हा मैदानात वस्ताद किसनभाऊ बोडरे वाघोशी, शंभू फॅन क्लब वाघोशी, जिवलग मित्रांचा लाडका शंभू या नावाने बैल पळतो. बैल दुई खांदी आहे, डावी उजवीनं. पब्लिकनं बी पळतो, आतून बी पळतो. नाही काय विषय. अच्छा, म्हणजे बैला जसं तुम्ही सांगता तसं बैल दुही खांदी पळतो. हो. बैलाला म्हणजे दोन्ही बाजून हे तरी शक्यतो बैलाची फेवरेट साईड कुठली, म्हणजे बैल कुठल्या बाजून चांगला पळतो? बैल डावीनं. डावीनं. असं. आणि पैऱ्याचे बिऱ्याचे कसे बैलाचे? बैलाचं पायरा नाही काय म्हणजे जिवलग समजा मित्र परिवार आहे ना, समजे म्हणजे ज्याचा ज्याचा पायरा करेल तो करतो बैल. अच्छा, म्हणजे बैल सगळ्यांबरोबर असं. समजा. बरं, आता तुम्हाला एक प्रश्न असा की आता उद्याचं जे मैदान आहे कोळविरेचं, बरोबर, असं चिठ्ठ्या वगैरे पडल्या का काय? चिठ्ठे टाकल्यात मगाशी 2 टाकल्यात, पण अजून काय लॉट काय जाहीर नाही झालं. म्हणजे होतले का 8 वाजेपर्यंत. ओके, मग आता उद्याच्या मैदानात आता तुमचं नियोजन कसं आहे? नियोजन आहे चांगलं. जोडीला कोणी? जुडीला वॉटर कॉलनीकरांचा तुप्पान आदत आहे. अच्छा, आदत आहे. हा बैल आपला किती जाती आहे? बैल आता जुळलाय बैल. जुळला का? बैल झाला. अच्छा, आता पेडगावच्या मैदानात होता का? नाही, नियोजन झालं पण काय कारणास्तव कॅन्सल झालं. जाणार होता मैदानाला. अच्छा, काय पायरा मिळाला नाही का काय? नाही, चिठ्ठीचा गो झाला, दुसरं नाही. अच्छा, आता बैलाचे कामगिरी सांगा जरा. बैल आता या 4 महिन्यात तर गुलालात आहे. सगळ्या स्टार्टिंग मध्ये गुलाल राहिला जेजूर नाही का, पारगाव मेहमानीला मैदान झालं, तिथं बैलाला क्वार्टर फायनल मारले. त्यानंतर परत त्रिकवाडीला एक मैदान झालं, तिथं बैलाने 4 नंबर केला. 4 नंबर केल्यावर परत आतिटला झालं. आतिटला बैल राहिला. परत बोरला रामनवमीच्या मैदानाला एक बैलानं 6 नंबर केला. परत हिंगणगावला 4 का 5 नंबर केला. तेव्हापासून एक त्याच्यानंतर एक 2-3 गट काढलं. परत बैलाला दुखापत झाल्यामुळे बैल आता चालू आहे, बैलाच नाही काय विषय.
अच्छा, दुखापत काय झाली होती बैलाला? किंवा नक्कीला प्रॉब्लेम झाला. अच्छा, म्हणजे नक्कीला नक्की चालतं काय? म्हणजे आता म्हणजे पळताना वर आल्यावर नाही का बघा निकाल सोडले का नाही हा. की वर आल्यावर दगडी होते ना पाठीला हा. किंवा गोळ झालता. म्हणजे लिमच्या मैदानाला दगडी येत ना मोर व्हायची बरोबर. ती नक्की उंदर नक्की असते ना बैलाची हा. किंवा फुटली होती. अच्छा, बैलाला पत्री वगैरे काय? पत्री आहे दोन्ही पायाला पत्री, आतल्या बाजूनं पण आहे का? दोन्ही आत नाही बाहेर नाही. त्या पत्रीविषयी काय माहिती सांगू शकता का तुम्ही? पत्री म्हणजे आता आम्ही इथं खेडला करतो साखरवाडीचं बेच्यात. अच्छा. पत्रीचं नाही का विषय. कोण येतात? आणि आता खेडचं एक एवढं नाव नाही आठवत पण चांगले म्हणजे खेडचं बी चांगलं खात्यात, साखरवाडीचं बी एक नंबर, म्हणजे दोन्ही एक नंबर आहेत. आता जे नवीन जे बैलगाडा मालक आहेत म्हणजे जे होणार आहेत किंवा तुमच्यासारखा एखादा एक नवीन ग्रुप तयार होणार असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करता? मार्गदर्शन फक्त एकच आहे, सगळ्यांनी एकजुटीनं राहावं. एकजुटीनं जेव्हा राहताल तेव्हा म्हणजे ओके समजा ओके होणार. अच्छा, आता या क्षेत्रात जर तसं यायचं जर म्हटलं तर काय करावं लागेल या क्षेत्रात यायला? क्षेत्रात यायला काही समजत पहिल्यांदा नंदीच घ्यावं लागेल म्हणजे यायचं असलं. त्या नंदीची पारख कशी असावी? बैलाला करंट पाहिजे महत्वाने, अजून करंट पाहिजे, चलाकपणा पाहिजे अंगात. हा, काय ओळखायचा कसा? हा? तो ओळखायचा कसा? ओळखायचं तर काय किल्लार जातीत असल्यावर काय म्हणजे माणसाला सांगता येत नाही. शेतकरी जे आहेत त्यांना काय म्हणजे आपण सांगू शकत नाही ना. आता शर्यत क्षेत्रात म्हणजे बऱ्याच जाती आहेत शर्यतीसाठी फेमस. खिल्लारे, हालीकरे, परत आपला म्हैसूर आहे. मग शक्यतो पहिले म्हैसूरच घेत होती लोक, मग आता खिल्लार मध्ये का? म्हैसूर म्हणजे आता ज्याची ज्याची आवड हो. आता अच्छा. आमची म्हणजे आता आम्ही पहिल्यापासून कसं गाई साधी गाय असल्यामुळे खिल्लारच पहिल्यापासून. आता हा बैल तुमचा घरचा घरचा घरच्या गायचा? घरचा गायचा असं मग आता बैल सिमेंटचा का बैलाचा? नाही बैलावरचा. आणि कुठल्या बैलाचं वगैरे काय? बैलाचा ते एवढं बी नाही मला आठवत पण बैलावरचा बैल आहे. म्हणजे तो शेजारीच घरी आपल्या हा. तो बैला त्यांना द्यायला म्हणजे दुसऱ्या मालकाला द्यायला बैल तो बी म्हणजे मापा खिल्लार मोठा मापाचा होता बैल. बरोबर, म्हणजे त्याच बैलाची पैदाशी. हा त्या बैलाची. आता बैलाकडे बघून वाटतंय का तो बैल त्या बैलागतच दिसाय वगैरे ते का गाईवर गेलाय? नाही बैल निम्मा म्हणजे थोडक्यात गाईवरच आहे बैल, जशी गायची स्टेप ना तसंच बैल म्हणजे. अच्छा, आता बैलाचा पल्ला वगैरे कसा आहे काय बघू जरा बैल सारखा. बैल बैल दाखवा, बैल दाखवा. आता जसं आपण शर्यतीला म्हणतो बैलाला, बैलाचं शिपूक तासलांड असावं नक्की, म्हणजे तासलांड म्हणजे नक्की काय असावं? दादा तुम्ही माहिती द्या जरा त्या तासलांड शेपटाची. टाचलांड्या शेपटाचा विषय कसा असतो, ही जो बैलाचा मागचा गुडघा आहे बरोबर. त्याच्या वर जे शेपूट आहे म्हणजे त्याच्या वर बैलाचं शेपूट पाहिजे, हा. त्या बैलाला आपण टाचलांड बैल म्हणू शकतो. जर आपण ह्या बैलाकडे बघायला गेलं तर बैलाचं टाचलांड शेपूट अजिबात नाही, बैल फुल शेपटाचा आहे. आणि मला असं नाही वाटत की शेपटाचा काय पळण्यावर फरक पडत असेल, असा खूपसा फरक पडत असेल. आतापर्यंत तर बैलाला काय आम्हाला फरक जाणवला नाही की टाच लांडा बैल आहे म्हणून जास्त पळाला किंवा काय कमी त्याच्यात पळाला. वैशिष्ट्य आहेत म्हणून जास्त पळाला. हा बैल त्याच्या अंगात जर स्पीड असेल ना तर बैल टॉपला पळणारच, त्याचा काही विषय नाही. बैलाकडे जर तुम्ही बघितलं तर बैल आखूड मापाचा आहे आणि बैल त्याच्या मापानुसार भरपूर असं स्पीड लावतो, हाय स्पीड न पळतो. त्यामुळे मला नाही वाटत की टाच लांडा बैल आहे किंवा काय आहे त्यामुळं त्याच्या स्पीडला फरक पडत असेल. बैलात तेवढं धमक पाहिजे आणि पळण्याची त्याची तेवढी ताकद पाहिजे, बैल तेवढा 100% पळणारच. अच्छा, म्हणजे बैलाला पळ आहे तुमच्या थोडक्यात. हा बैलाला त्याच्या मापानुसार जर पाहायला गेलं तर आखूड मापाचा बैल आहे. जरा जास्त आणखीन माप जर असतं बैलाकडे तर बैल आणि आमचा टॉप मध्ये पळाला असता. पण असो नैसर्गिकरित्या त्याला जे माप भेटलं आहे त्यानुसार बैल जीवाचं रान करून आमच्या ग्रुपच्या पोरांसाठी पळत असतो. सुंदर असा पळ आहे त्याचा. पण असू द्या, आता एक नैसर्गिक स्थितीनुसार त्याला जे शरीर मिळालंय तो त्याची जी आई होती ती आखूड मापाची होती, त्यामुळं तो त्याच्या आईवर गेलेला आहे. अच्छा, तर तुम्ही बरेचसे मुद्दे आपले कव्हर अप केले. तरी म्हणजे आपण बैलाच्या शरीरयष्टीबद्दल जर म्हटलं तर बैल जरी काय म्हणू आपण आखूड मापाचा आहे. हा, जरी बैल काय म्हणतो आपण कॅटेगरी, जसं बकासूरची कॅटेगरी, हा. बकासूर कॅटेगरीत बसत नाही तरी बकासूर आज टॉपला आहे. त्याप्रमाणे पळतोय. त्या प्रमाणे या बैलाचं नाव काय म्हणाला? बैलाचं नाव शंभू. शंभू आपला त्याच पद्धतीने म्हणजे पायाला वगैरे शॉर्ट जरी हो. पल्ला जास्त लांब नसला, आखूड असला तरी. हो. आता ह्याला जर तुम्ही जोड जो बैल घालता तो कसा असतो, म्हणजे ह्याच्यासारखाच बघता सेम का? तसा काय विषय नाही. बैल जर पळणारा असेल, चांगला पळणारा असेल, तो बारका असला तरी चालेल,
मोठा असला तरी चालेल, तसा काही विषय नाही, मापाचा काहीच विषय राहत नाही. अच्छा. आणि बैलाची जात कुठली ती? बैलाची जात ही धनगर खिलार मध्ये येतो बैल. हा, धनगरी खिल्लार. खिल्लार मध्ये मोडतो बैल. खिल्लार. अच्छा अच्छा. म्हणजे पंढरपुरी थोडाफार प्रभाव दिसतोय बैलावर. हा थोडाफार जरा बैल क्रॉस मध्ये पडलेला आपला, हा हा. असा विषय. म्हणजे गैतन बैला जरा हे असं. जरा क्रॉस मध्ये विषय पडला. तुम्ही पोरं सगळे नियोजन करता का? हा आता तर या ठिकाणी आमची सर्व जे ग्रुपची पोरं आहेत तीच नियोजन करत असतात. हा, नियोजन करताना भरपूर अशी आम्हाला अडचण येत असते. आता सध्या तरी बैल भेटत नाहीत किंवा काय विषय, बैल बी थोडा आता आजारी राहायला लागलाय. त्याला दुखापती मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी या सर्व गोष्टींवर मात करून आमच्या ग्रुपची पोरं 100% बैलाला देतात आणि बैल चांगला पळवण्याचा, चांगला टॉप मध्ये पळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता बरोबर. आता दादा, तुमच्या सगळ्यांचं काय वय जास्त दिसत नाही, काय करता तुम्ही सर्व? आता तरी सर्वजण आम्ही घरचीच कामं बघतोय आणि घरची काम बघता बघता हा पण नाद आम्ही जोपासतोय. अच्छा. शिक्षण वगैरे काय झालंय सगळे? आता जेवढी पोरं दिसतात सर्वांचं शिक्षण चालू आहे, त्यासोबत घरचंही काम करत असतात. अच्छा. म्हणजे कॉलेजला वगैरे कुठं काय? हा कॉलेजला आहे ना, लोणंदला SP कॉलेजला. हा दिसतोय प्रतीक बोडरे, हा बँकेत कामाला आहे, हा नियोजन सगळं बघत असतो. अच्छा. आणि बाकीची सर्व मुलं थोडक्यात कॉलेजला, कोण शाळेत. हा चिऱ्या आमचा, हा पण शाळेत आहे, आता 10वी झाली. 10वी झाली. 10वी. एवढ्या कमी वयात हा नाद? हा भरपूर असा नाद आहे त्याला. खरं तर बैलाचं भरपूर असं काम चिऱ्याच बघत असतो. अच्छा. नाव काय म्हणाल? आदित्य बोडरे. आणि लाडाचं नाव, टोपण नाव? चिऱ्या बोडरे. आता फेमस कुठल्या नावाने? आता सध्या तर चिऱ्या मैदानामध्ये चिऱ्या नावानं फेमस आहे. हा हा. आणि भरपूर असा फेमस आहे. आणि रील स्टार? रजिस्ट्रार चिऱ्या बोडरे. रील स्टार चिरेबोटे. आयडी सांगा. आयडी सांगा, जोरात सांगा. आदित्य बोडरे सरकारी आयडी त्याची इंस्टाला. खरं तर बैलानं चांगलं असं त्याला नाव कमवून दिलेलं आहे. नाही नाही, तो एवढे कष्ट घेतो बैलासाठी, म्हटलं बैलानं पण त्याला तेवढं नाव करून 100%. दिलं. आणि ही जर खरं म्हणाय गेलं तर आहे ना, एक तुमच्या कष्टाचं फळ किंवा कष्टाची चीज म्हणता येईल की आज बैलानं तुमचं नाव केलं आणि तुम्ही पण असं स्थिर आहात. हो, म्हणजे आपलं 100%. शिक्षण वगैरे बघून हा नाद जोपासताय. 100%. बऱ्याच पोरांना नाद करायचा आहे पण घरच्या परवानग्या नाहीत. खरं तर तसं बघायला गेलं तर आमच्या घरून सुद्धा भरपूर असा विरोध झाला. आम्हाला सुरुवातीच्या काळात भरपूर असं सामोरं जावं लागलं घरच्यांना की बाबा तुम्ही नका करू हा नाद लय बेकार आहे. कारण सुरुवातीच्या काळात बैल घेऊन आम्हाला 5-6 वर्ष झाली आणि तेव्हा जर पाहायला गेलं तर आमची वय खूप अशी कमी होती आणि आम्हाला खूप संकटावर मात करून आम्ही खरं तर आतापर्यंत हा बैल सांभाळलाय ना, आम्हाला बैलाने ते कष्टाचं चीज करून दिलेलं आहे आतापर्यंत. बैलाचं आता खाण्यापिण्याचं नियोजन कोण करत? बैलाला खायला सध्या उडदाची डाळ आहे, पेंड आहे. बैलाला सध्या खुराक आम्ही कमी केलेला आहे कारण बैलाचं वजन जास्त खुराक दिलं की भरपूर असं वाढतंय. बरोबर. त्यामुळं बैलाला शेप मध्ये ठेवण्यासाठी खुराक थोडा आम्ही जी 4-5 किलो खुराक देत होतो तो कमी करून 1-2-2.5 किलो खुराक सध्या देतोय. अच्छा. आणि ते नियोजन सर्व कोण बघतं? नियोजन सगळं आता आपला प्रतीक आहे, चिरा आहे, रोहन बोडरे. खरं तर रोहनचं खूप कष्ट आहे या बैला मागे. सांगायला गेलं तर रोहन भरपूर असं कष्ट घेतो आणि रत्ती बित्ती ठेवणं, त्याला इकडून तिकडे बांधणं, हे सगळं रोहन आणि चिऱ्याच बघत असतो. अच्छा. म्हणजे बैल एका कासरा सोडून देतो का तुम्हाला? देतो, एका कासऱ्या बैल सोडून देतो ग्रुपच्या पोरांना, त्यात काय अडचण नाही. पण जर बाहेरचा कोणी व्यक्ती असेल तर शक्यतो बैल मारतो. मैदानावर गेलो कसं नियोजन असते? मैदानावर गेल्यावर प्रत्येक नियोजन करतो, त्यानंतर सगळं हँडल करायची चिऱ्या असतो, आपले वाल्याची पोरं आहेत. खरं तरी आपण पोरांचा आम्हाला खूप असा साथ लाभलेला आहे, त्यामुळं खरं तर आम्ही एवढ्या पुढं येऊ शकलोय. चिपण पोरं यश झाला, साहिल झाला, आम्हाला खूप मदत करतात मैदानात. मैदानात शक्यतो बैल चिऱ्या का असतो, चिऱ्याच मैदानात हँडल करतो बैल. त्याशिवाय आमचा बापू मामा झाला, ही सर्व पोरं मैदानात हँडल करतात. आता आम्ही बघतोय तुमच्या पोरांचा ग्रुप आहे, ही सगळी तुमचं मैत्रीपूर्व वातावरण आहे. आता बरेचशी आहेत, कितीतरी ग्रुप झाले आणि कितीतरी ग्रुप मोडले. ईर्ष्येने पोरांनी दुसरी बैल घेतली. बरोबर. त्यांना एक संदेश काय द्याल एकत्र राहण्यासाठी? आता तुम्ही जसं म्हटलं की ईर्ष्येने दुसरी बैल घेतली, तर असं होऊच शकत नाही की आमच्या जी ग्रुप मधली पोरं फुटत्याल आणि ईर्ष्येने दुसरा बैल घेत्याल. कारण या बैलावर जी पोरांचं प्रेम आहे ते अतूट प्रेम आहे. जरी काही पोरं मैदानावर नसली जात तरी ती घरी सहकार्य करत असतात, काय मैदानावर जातात त्यांना घरी सहकार्य करणं होत नाही,
पण जर ओव्हरऑल बघायला गेलं तर मुलांचं आमची जी पोर आहे त्यांच्यात एक घट्ट मैत्री आणि ती एक अतूट नातं आहे. त्यामुळे आज खरं तर ह्यो नाद आमच्यासाठी टिकून राहिलाय. नाही अगदीच खरं म्हणजे खास त्याचा फॅन फॉलोईंग क्लब म्हणजे जवळजवळ वाल्ल्यावरनं आलेले आहेत. हो हो हो. वाल्ल्यावरून पोरं वगैरे आलेली आहेत. खरं तर ती तुमचे नातेवाईकच ना. नातेवाईक म्हणता येईल किंवा बैलांवर त्यांचं एक प्रेम म्हणता येईल. त्यामुळे खरं तर ती आज इथपर्यंत पोहोचतात. खरं तर त्यांचं पण बैलावर खूप प्रेम आहे. त्यामुळं ती प्रत्येक मैदान जरी इथनं वाल्ले जवळजवळ 20-22 किलोमीटर असेल तरी प्रत्येक मैदानात ती प्रत्येक संकटावर मात करून खरं तर मैदानात उपस्थित असतात. त्यांचं ही आमच्याकडून खूप खूप आभार आहे. जी तुम्हाला सांगतो असं नाही की फक्त आमच्या गावातलेच आमच्या म्हणजे म्हणजे हे करतात गावातले प्रेम. घरात शेजारी प्रेम मैदानात गेल्यावर ना म्हणजे सगळे येतात. समजा आता खंडामध्ये आतील असेल तुम्हाला माहिती असेल. हो, बरोबर. तिथलं श्रवण चव्हाण इकडून खाल्ला आदर किंवा अक्षय जाधव जे असे बरेच म्हणजे आपले फ्रेंड सर्कल आहे. मानसी समधी म्हणजे समधी आपले पोर आहेत ना समधी बैलावर प्रेम करतात. बैल दिसला की 5-6 मिनिटाला तर बैला पाहिजे हात राहतात. समजा आता यश मल्हार पाडेगावचा पाडेगावचा ज्या मल्हारचा मालक आहे अभि दर मैदान बैलाचं नियोजन करतोय. अभि जाईल तिथं आता बैला पूर्ण लक्ष आहे. त्याच्या नियोजनात पण बैल पळतोय. जरी मैदानात तो येऊ शकत नसला तर तो अभि नियोजन करतो. दर मैदान बैला सोडायचं याचं सगळं बघून करतोय. बैलाबद्दल सगळे पोरं आहेत ते आता आमचा यश आहे किंवा बाकी सगळे वाल्याचे पोरं जरी कुठं लांब जरी मैदानाला जायचं म्हणलं अगदी अर्ध्या रात्री पोरं मैदानाला येतात उठून. मुळशीला जायचं म्हणलं तरी आतापर्यंत आता गेल्या महिन्यात मुळशीला पळायला गेलो 3 वाजता आलो होतो. 12 वाजता पोरं येतं रात्री येतात. सगळीच पोरं येतं जेवढे आहेत तेवढी बाकीचे पण अजून आहे ते कामामुळे जर आले नाहीत ते सगळे पोरं आहेत ते बैलावर जीव आहे सगळ्यांचं म्हणून सगळे येतात आता. बैलाबद्दल काय नाही विषय. अच्छा तुमचं नाव काय म्हणालात? माझं नाव प्रतीक बोर्रे आणि तुम्ही कोणत्या बँकेत कामाला? मी महाराष्ट्र बँकेत आहे शिरोळ ब्रांचला. अच्छा बँकेतलं काम बघून हे सगळं नाद हो असं. खरं तर त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर बँकेचा एवढा जो ताप आहे तो मॅनेज करून प्रत्येक वेळी बैलाचं नियोजन करत असतो. एवढा हेडेक जरी बँकेत असला तरी प्रत्येकच वेळी आमच्यासाठी उभा असतो आणि बैलाचं नियोजन करत असतो. जरी पोरं मैदानात गेली तर प्रत्येक 5-5 मिनिटाला प्रत्येकचा फोन असतो की बाई कसं झालं काय नियोजन आहे कसं होतंय. त्यामुळे खरं तर प्रत्येकची साथ आम्हाला खूप मोठी आहे. एवढ्या हेडेक मधून ते आमच्यासाठी वेळ काढत असतो. नाही अगदीच अनेक आवाजावरूनच वाटतात साहेब बँकेत कामाला आहेत. अगदी तेवढाच नाजूकपणा असं. हो बरोबर. असं आता मला एक विचारायचं म्हणजे म्हणणं असं की आर्थिक नियोजन कोण बघते? सध्या पाहायला गेलं तर आर्थिक नियोजन थोडं हल्लेलंच आहे. पण बघायला गेलं तर आमचे रोहित भाऊ झाले, रोहन बोडरे, त्याच्यानंतर प्रतीक, आशिष आविष्कार झाला आमचा, यश बरीचशी पोरं आपापल्या परीनं आणि बाप्पू चव्हाण झाला आमचा आपापल्या परीनं. ज्यांचं नाव घ्यायचं राहिले त्यांना खरं तर माफी मागतो. पण प्रत्येक जण आपापल्या परीनं जे होऊ शकतं बैलासाठी ते करत असतो. आर्थिक मदत झाली किंवा बैलाला चालवणं झालं प्रत्येकच ह्याच्यात आर्थिक मदत सांगायचं म्हटलं तर पेडगावला पावती एकाने टाकली होती. भाडं एक बघत होता. नियोजन एकाने केलं तर ड्रायव्हरचं एक ठरलं होतं. असं मदत आहे. नाव सांगायला दृष्टी म्हणजे बैल मागं राहिला त्या आर्थिक गोष्टीमुळे राहिला. म्हणजे पैसा दाखवायला लय आहे पण खर्च करत नाही. विषय म्हणजे कुठं जप ठेवायचं म्हणजे तुला लावायचं कुठं घालवायचं कुठं हे आम्हाला चांगलं माहिती. त्यामुळे आम्ही काय जास्त देत नाही. नादाच ठिकाणी कमवायचं ठिकाणी. आता तुम्ही जसं म्हटला बैल मागं राहिला. बैल म्हणजे मागं राहिला खरं तर त्याचा आजचा काळ एक खरं त्यानं गाजावला असता. बैल हा तुमचा बंदीतला दिसतोय. बैल बंदीत गावला. आता पण बैलाचा बंदीत गेलं. त्यानंतर बंदी उठली आणि बैलाच्या पायाला लागलं. पायातनं बैल बरा झाला. बैलाने दात लावला. दातातनं बरा झाला. बैल 2 मैदान राहिलं. परत बैलाला बैल छातीत भरला. हा त्यातनं रिकवर झाला. परत बैल 2 मैदान राहिला. परत बैल निमोनिया झाला बैलाला. त्यातनं रिकवर झाला. परत बैलाला जखम झाली पायाला. आणि आता ह्या सीझनला बैलाचं 4-5 फायनल आहेत. परत आता त्याच्यातनं झाला दिवशी बैल पाया गेला. बैलाच्या उंदरी नक्की लागलं. त्याच्यावर बैल उभा आहे. आता बैलाच्या रुटीन मध्ये आला. परत आता उद्या बैल पाहणार आहे. दादा 2 मिनिटं घेतो तुमची. बंदीचा काळ जर सांगायचं झालं तर खरं तर बंदीच्या काळातच आम्ही बैल सांभाळला. आणि बंदीचा काळ असा होता की कुठं आम्हाला शर्यती करायला होत नव्हत्या काय नव्हत्या. नवीन नादात होतो आम्ही. त्यानंतर बैलाने आम्हाला साथ दिली आणि जवळजवळ 22 बिनजोड आणि 4-5 मैदान आम्ही बंदीत खरं तर केली. 7 फायनल 1 नंबराच्या केल्या बैलाने. खरं तर बंदीत आम्हाला खूप अशी साथ दिली. पण हळूहळू ती जी बैलाला दुखापत होत गेल्या त्यामुळे आता कुठेतरी बैल थोडा ही झाल्यागत वाटतोय. पण तरी त्याच्यापर्यंत तो चांगलं करतोय.
आता तुम्ही जे म्हणताय बैलाला एवढी बरीचशी दुखापत झाली, बैल छातीत भरला, निमोनिया झाला, तर आता मागच्या थोड्याफार दिवसापूर्वी त्याला उंदर नक्की झालं. नजरेचा काय खेळ म्हणता येईल का? नजरेचा खेळ तसं आम्ही मानतच नाही. आमचं दैवत बाळमामाच्या आशीर्वादाने खरं तर नजर नसतेही आणि आमच्या बैलाला नजर होऊही शकत नाही. काही नैसर्गिक कारण असतात किंवा काही वेगळी कारण असतात, त्यामुळं खरं तर बैल दुखापत होत असते. याशिवाय जर सांगायचं झालं तर लंपीच्या काळात बैल खूप कष्टानं पोरांनी वाचवलेला आहे. थोडा लंपीचा मी तुम्हाला किस्सा सांगतो. लंपी नवीन नवीन आला होता आणि बरीचशी पोरं बाहेरून यायची बैलापाशी, त्यामुळं बैलाला लंपी लवकर चढला आणि असा तो काळ होता. बैल एकदमच म्हणजे लंपीच्या काळात एकदमच बसला बैल आणि शेवटच्या स्टेपला बैल गेला. अगदी त्याच्या शेणामधून काळं शेण होत होतं आणि आम्ही तो पाहिलेला म्हणजे एकदम वेगळं की बैलाच्या पोटातून असं मांस बाहेर येत होतं. इतक्या वाईट परिस्थितीतून अक्षरशः पोरं रडत होती किंवा पोरांना असं वाटत होतं की बाई आता आपला बैल म्हणजे थोडक्यात संपलाच. पण तेवढ्यातही बाळमामाच्या आशीर्वादाने खरं तर आम्ही बैल वाचवला. डॉक्टरांच्या आशीर्वादाने हा बैलाला खरं तर त्या आजारातनं बाहेर पडला आणि त्यानंतर 1-2 वर्षांनी खरं तर बैल रुटीनला लागला आणि मग त्याच्यानंतर फायनलला राहिला. कारण तो खूप मोठा आजार होता. तुम्ही समजून घेऊ शकत असाल की पोटातून अक्षरशः त्याच्या मांस बाहेर पडत होतं. इतक्या बिकट काळातून त्याला खरं तर आमच्या प्रेमानं आणि बाळमामाच्या आशीर्वादानं वाचवलं. खरं तर तुमचं कष्ट आहेत खरं तर बैलाच्या माग, आणि बैल जो आज उभा राहिलाय हा तुमच्या जिद्दीसाठी उभा राहिलाय, तुमच्यासाठी उभा राहिलाय बैल खरं तर. हो, 100%. डॉक्टर कोण होते तरी? लोणंदचे देशमुख डॉक्टर आहे, त्यांच्या व्हिजिट खाली बैल आम्ही कव्हर केला. आम्हाला तर वाटतच नव्हतं की भाई आता बैल आपल्या हातात राहिलाय. आम्ही पूर्णपणे देवाच्या भरोशावर आणि डॉक्टरांच्या भरोशावर बैल ठेवला होता, पण देवाच्या कृपेनं आम्हाला आमचा बैल म्हणजे त्याचा पुनर्जन्मच झाला थोडक्यात. बरोबर. बरं, आता मला थोडं या बैलाच्या संघर्षाविषयी सांगा. बैला संघर्ष सांगायचं म्हटलं तर गेलं 4 महिन्यापैकी एक जानेवारीपासून राहिलो 6-7 मैदान फायनलला. 6-7 मैदानातल्या मध्ये गॅप होता. त्या गॅप मध्ये बैलाने जवळ 18 गट काढलं. 18 गट काढलेला सगळ्या सेमी डावाखाना बाहेरनं बैल लागला. 18 मैदान सलग 18 सेमी बाहेरनं पावलो. ज्या दिवशी मधनं लागलो त्या दिवशी फायनल राहिलो. आणि आदल्या दिवशी स्टेटस वगैरे स्टोरी वगैरे ठेवलेलं पोरांनी की मधनं लागेल त्या दिवशी राहणार आणि दुसऱ्या दिवशी बैल फायनल राहिला. म्हणजे सांगून गाडी ठेवली होती. तर दादा तुमचं नाव काय? माझं नाव यश चव्हाण, वाल्ला. वाल्याचे? हो. अच्छा. तुमचं बैलावले प्रेम दिसते. बैल म्हणजे जीवच आहे आपला. तुमचं आणि बैलाचं कॉन्टॅक्ट कसं झालं? हे आपलं दाजी येत, दाजी म्हणजे आत्याचं का आत्याचा मुलगा आहे. बहीण दिली? आत्याचा मुलगा आहे. आत्याचा मुलगा. मग आता वाल्यावरून तुम्ही बैलासाठी का सांगा? बैलासाठी खास. तुमचा आणि माझा पहिला फोन झाला होता हो. मुलाखतीसाठी. ते म्हणतात मुलाखतीला या. असं. काय म्हणजे तुम्ही काय सांगताल? तुम्ही पाहिलेला संघर्ष सांगा. संघर्ष म्हणजे असा आहे बैलाचा, बैल नाही का आता जाईल तिथं चालवलं गट काढतोच आणि सेमेला बैल कडेन लागतो. कडेन पण बैल जीव ताणून पळतो, पण थोडंफार नशिबाची साथ भेटत नाही असं होतं. पण आता त्यांनी सांगितलं बाबा बैल ज्या दिवशी मधने लागणार त्या दिवशी काय ना काहीतरी इतिहास रचतोच बैल, सांगून राहतो बैल. म्हणजे फायनल आपली आहे. फायनल म्हणजे चालवलं बऱ्याच केल्या बैलाने, आता राहतोच बैल, मधने लागल्यावर तर राहतो. आणि ते नाही का समालोचक असतात आपले प्रवीण गाठे झाले, मयूर तळेकर झाले, बरोबर. त्यांनी म्हणजे नाव बैलाचं संघर्ष योद्धाच म्हणतात सगळे बैलाला. संघर्ष योद्धा नाव मयूर आपले तळेकर, मयूर तळेकरांनी दिलेलं आहे. हो. समालोचक संघर्ष योद्धा म्हणतात बैलाला सगळेच. सुट्टी मेकर कोण आहे बैलाला? सोडायला पहिल्यापासून म्हणलं तर आदत मध्ये सोडला, मालक रोहन बोडरे सोडतात आदत मध्ये. नंतर बैल जसा रिकवर झाला आता सीझनला सुरुवातीपासून आता आमचा रोहन साळुंखे निंबूचा, रोहन आहे, टिके आहे, प्रेम आहे वानेवाडीचा, ओंकार बोडरे तडवयाचा, सागर आहे कायपूर, अजून बरेचसे आपले सगळे पोर असतात. इथला स्वप्नेल आहे, स्वप्नेल तर जाईल तिथं असतोच बैल सोडायला. आज म्हणजे कुणाला म्हणायला लागत नाही की बाबा गाडी आहे बैलाची, बैल तेव्हा बैल खाली जाईल तेव्हा बैलाच्या मागे जरी प्रेम सोडत असलं तर माझं रोहन, स्वप्नेल, बाकी सगळे पोर म्हणजे एका बैला माझा 7-8 सुट्टी मेकर तुम्ही आतापर्यंत कुठं बघितलं नसतील. मी अगदी फोटो सकाळ व्हिडिओ सकाळ दाखवू शकतो की एक नंबराचा सुट्टी मेकर बैल जर असलं तर माझं सोडायला असतात. बैला एवढं त्यांचा पण जीव आहे आणि सगळं आपलं मुळे येतात आजपर्यंत. आणि ड्रायव्हर कोण आहे? ड्रायव्हर सुरुवातीपासून म्हणलं तर पहिला फेरा आजी ड्रायव्हर कडनं घेतला. जर तुम्ही परवा मुलाखत घेतलेला आजी ड्रायव्हर पाडायचा. त्यानंतर सूरज आहे, वीरचा सूरज आहे, चिंदवलीचा सोन्या आहे, सोन्या बिकवडीचा आहे, आपला हिंद केसरी अर्जुन ड्रायव्हर मोळचा आहे, अख्खा ग्रुपचा लाडका आहे तो अर्जुन आहे.
परत आबी ड्रायव्हर आहे राजुरीचा. आबीने आता बऱ्याच संघर्षात आम्हाला गुलाल दिला आबीने राजुरीच्या. परत आता जाईल तिथं आम्हाला शो एक साथ देतोय. तांबेचा गणेश आहे, किरण आहे विंगचा. किरण सगळे साथ देतात का, तसं काय हे नाही. आंधीचा सुजित आहे, सोन्या आहे आपला, रामसवाड्याचा सोन्या आहे, सचिन आहे. सगळे पोरं आहेत, काय नाही. बैलासाठी नाही कोण नाही म्हणत नाही. गाडी हाना म्हणलं की एका शब्दावर गाडी हाणतात, काय अडचण नाही. तसं जर म्हणा गेलं तर हा बैल अंधारात होता एवढे दिवस. अजून सुद्धा म्हटलं तरी जरी तुम्ही मुलाखत गेला असता तरी बैल अजून अंधारातच आहे. तरी पैराला मागाय गेलं तरी भले 2 नंबरात मागाय जाऊ द्या, पण 2 नंबराला म्हणतो की नाही बाबा मोठ्या पैरात पाहणार आहे, उद्या पाहणार आहे, आज पाहणार आहे. पहिला डावली होती 100% पैराला अजून परत असा विषय आहे. तरी आता जो हा तुमचा जो संघर्ष बघितला आणि बैलाची म्हणजे बैलाचं कर्तृत्व जर म्हणताल, जर आता कर्तृत्व आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. 100%. आपण सध्या आपण जो उपक्रम राबवतोय तो म्हणजे आपण जी बैल अंधारात आहे त्यांच्यासाठी आपण खास प्रथम तर तुमचं विशेष आभार की तुम्ही आमच्या ग्रुप कडे येणारा पहिला युट्यूबर असेल की जे सगळ्यात पहिल्यांदा आला आमची मुलाखत घ्यायला. मला आमच्या सगळ्यांना कुठेतरी प्रसिद्धीच्या जोतात तुमच्या मार्फत आम्ही कुठेतरी जावं एक आशा, आणि तुमचं आभार की तुम्ही आमच्यापर्यंत आलात. पहिला चॅनल आहे आपला जो तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचलं पहिला चॅनल. याच्या अगोदर विशाल मोरेने घेतली होती, पण ते कुठेतरी अपलोड राहते काय कुठल्या कारणामुळे राहिलं माहित नाही, पण विशालने घेतली होती अगोदर एकदा. खरं तर आपण हे जे हिरे आहेत मातीत लपलेले हे दडलेले हिरे शोधायचं काम करतोय 100%. आणि ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण करतोय. खरं तर काय झालं होतं, आता आमचं विशेष काम खिल्लार ब्रीडिंग विषय. आम्ही वळू मालकांच्या आणि गाय मालकांच्या मुलाखती घेत असतो. पण पेडगावचं मैदान झाल्यापासून आम्हाला बऱ्याचशा कमेंट आल्या, त्यातल्या त्यात आजी ड्रायव्हरांची व्हिडिओ लय गाजली, तुम्ही बघितली असेल. त्यातून आम्हाला कमेंट पण आले की तुम्ही अंधारात जी बैल आहेत खरंच बैलांना पळ चांगला ही चांगला आहे, पण कुठेतरी वायदी वाचून ह्याच्या वाचून पैऱ्या वाचून बैल अडतायत आणि ते सक्सेस व्हायना. ती बैल जर एकत्र जर आली तर एक मैदान काही इतिहास रचू शकते ती बैल. एकत्र येऊ शकत नाही, कारण काय मालकाचा मी पण आले आहे. माझा तुझ्यापेक्षा माझा जास्त होतो 2 नंबरात. मी जर उद्या तू माझ्या एवढ्या पाहणाऱ्याला पहिल्याला कुठं मागाय गेलो ना, नाही म्हणतात सर, नाही म्हणजे पुढचा वरचा गेला म्हणजे 2 नंबरात माहितला 1 नंबरात घालून पाहणार आहे. 2 नंबरातल्या 2 गाड्या जुळल्या तर 1 नंबरातली गाडी सहज मारू शकतोय, पण गाडी जुळवून देत नाहीत. मालकाचा मीपणा भरपूर आहे. मालकाने कुठतरी मीपणा ठेवला तर पहिल्याचं पण नाव होईल, मालकाचं पण नाव होईल, पण नाही होणार ती. बरोबर आहे दादा, तुमचं म्हणणं पटलं. खरं तर हे जे तुम्ही काम करताय हे अतिशय सुंदर आहे. जे तळागाळातले आपले नंदी आहेत ते खरंच खूप सुंदर पळतात, त्यांच्याकडे स्पीड आहे, त्यांच्याकडे ती धमक आहे करून दाखवायची, पण ते कुठंतरी एक त्यांना बुश मिळाला नाही म्हणून खरं तर ती नंदी माग आहेत. हे जे तुम्ही काम करताय तुमच्या युट्यूब चॅनल मार्फत तुम्ही तळागाळातले नंदी वर आणताय. खरं तर तुमचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी. आणि आमची अशीच आशा आहे की आमचा जसा नंदी तुम्ही कव्हर केला तसंच भरपूर असे नंदी जे खूप पळतात ते नंदी तुम्ही खरं तर कव्हर करावेत आणि कुठंतरी त्यांना थोडं उजेडात आणण्याचं काम करावं, आणि जे की तुम्ही आता सुरुवात केली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद दादा. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं, आणि जी तुमच्याकडून जे आम्हाला कौतुकाचे 2 शब्द जे मिळालेत ते म्हणजे अस्मित काय म्हणता येईल, हे कधी विसरू शकणार नाही आम्ही. आणि आम्हाला तरी काही कौतुकाची थापच आहे की आम्ही देखील या क्षेत्रात जीव तोडून काम करतोय. सध्या आपला चॅनल नवीन आहे, पण तरी फार कमी वेळात अल्पावधीत आपल्या चॅनलने नाव केलेलं आहे. आणि तुमच्या सर्वांची जर साथ असेल तर आपला चॅनल असाच बरारे घेत राहील. आणि ज्या दिवशी आपला बैल एखाद्या मोठ्या मैदानात नाव करेल त्या दिवशी पहिली जी मुलाखत होईल ती म्हणजे आपल्या चॅनलवर होईल. हो दादा, नक्कीच. जे आता आपलं युट्यूब चॅनल बघताय त्या व्ह्यूअरला खरंच माझं सांगणं आहे, ज्यांना खरं तर बैलगाड्याचा नाद आहे तर 100% ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही, कारण असाच कॉन्टेंट तुम्हाला पाहायला भेटेल. खरं तर दादा सुंदर असं काम करतायत आणि खरं तर दादाला एक अप्रिशिएशन कुठेतरी भेटणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला दादा, रामकृष्ण हरी. ओके, रामकृष्ण हरी. धन्यवाद. तुम्ही आमची जी मुलाखत घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.